सकाळी उठताच आपण भरपूर नाश्ता केलाच पाहिजे। नाश्ता जेवढा जड असेल, पचायला हेवी असेल, तितकी आपल्याला जास्त ताकद भेटेल। नाश्त्यामध्ये प्रोटीन्स, फायबर्स, विटॅमिन्स या सगळ्यांचं मोजून प्रमाण हे असलंच पाहिजे। या सगळ्या ब्रेकफास्ट मीट्स बद्दल आपण आज बोलणार आहोत, जे तुम्ही कधी ना कधी करत असाल। प्रॉब्लेम हा नाही आहे की तुम्ही नाश्ता करताय, पण तुम्ही तुमची प्रकृती न ओळखता, तुमची पचनशक्ती न ओळखता, तुमचे दिवसभरातले काम न ओळखता तुम्ही जे ट्रेंडिंग रील्सवर जे नाश्त्याचे पर्याय दाखवले जातात ते आपण फॉलो करतो। आणि थोड्या वेळानंतर आपल्याला लगेच असं वाटायला लागतं की आपलं बॉडी जड पडलेली आहे, आपल्याला भूक लागत नाहीये, आपल्याला आळस येतोय, असं वाटते की झोपून राहावं। म्हणजेच काय तर आपण आपल्या शरीरासाठी नाश्ता तर करत आहोत, पण त्याचा उलट परिणाम होऊन आपल्या शरीरात आमविष तयार होत आहे आणि हीच चूक तुम्हीही करत असाल। म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काही ब्रेकफास्ट मीट्स जे सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग चालू आहेत आणि माहिती ज्यावर तुम्ही ठरवू शकाल की तुमच्या प्रकृतीला कोणता नाश्ता सूट करेल आणि उद्यापासून तुम्हाला कोणता नाश्ता करायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही। शेवटचा पॉइंट तर बरेच लोक दुर्लक्षित करतात, म्हणूनच हा व्हिडिओ पूर्ण पहा। सगळ्यात पहिला प्रश्न, सकाळी उठताच सगळ्यांनीच भरपेट नाश्ता करायला पाहिजे का? आता हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊ। दोन मित्र आहेत, एक आहे जो सकाळी 5 वाजता उठतो आणि त्याच्या कामाला लागतो। दुसरा मित्र आहे जो रात्री 2 वाजेपर्यंत रील्स स्क्रोल करत राहतो आणि दोघेही सकाळी 8 वाजता नाश्ता करायला बसतात। जो पहिला मित्र आहे जो 5 वाजता उठलेला आहे, त्याला कोणताही त्रास नाही आहे, त्याने फिजिकल एक्सरसाइज केलेली आहे, त्याचे पूर्ण दिनचर्येचे काम रुटीनमध्ये चालू आहेत आणि त्याला सकाळी 8 वाजता भूकसुद्धा लागलेली आहे। मग अशा वेळेस त्याने पोहेसुद्धा घेतले तरी त्याला सहज पचून जातील। आता दुसरा मित्र आहे जो रात्री 2 वाजेपर्यंत रील्स स्क्रोल करत आहे, म्हणून त्याला उठायला सुद्धा उशीर झाला आणि तो सकाळी 7:30 वाजता उठला, 15 मिनिटात तयार होऊन तो नाश्त्यासाठी बसला। या मित्राला खरं तर भूक लागलेली नसते, पण टाइम झालेला आहे म्हणून तो नाश्ता करतो। मग अशा वेळेस या मित्राला तुम्ही मुरमुरे जरी दिले तरी त्याला पचायला ते भारी होतील, कारण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही उठल्यानंतर 3 तासामध्ये तुम्हाला भूक लागायला लागते। म्हणूनच पहिल्या मित्राला पोहे सुद्धा पचतील आणि दुसऱ्या मित्राला मुरमुरे सुद्धा जड वाटतील। म्हणूनच सकाळी उठल्याबरोबर भरपेट नाश्ता केल्यापेक्षा तुम्हाला खरंच भूक लागलेली आहे का ही संवेदना बघणे जास्त गरजेचे आहे। दुसरा ब्रेकफास्ट मीथ की नाश्ता जेवढा पचायला जड, जेवढा स्ट्रॉंग, जेवढे त्यामध्ये प्रोटीन्स, फायबर्स, विटॅमिन्स किंवा दुधाचे पदार्थ हे सगळे जेवढे जास्त असतील तेवढे जास्त तुम्हाला ताकद भेटेल। हा मुद्दा सुद्धा अर्धवट बरोबर आहे। यामध्ये सुद्धा आपण एक उदाहरण पाहूया। पहिली व्यक्ती आहे जी वातपित्त प्रकृतीची आहे, ज्याला भूक खूप चांगली लागते आणि पचनही व्यवस्थित होतं तरीही त्याचं वजन वाढत नाही। आणि दुसरी व्यक्ती आहे जी कफ प्रकृतीची आहे, त्यानं थोडं जरी खाल्लं तर त्याचं वजन जास्त वाढतं, त्यातल्या त्यात त्याला सकाळी बिलकुल भूक लागत नाही आणि आधीच वजन जास्त असले। अशा वेळेस एकच नाश्ता जर दोघांनाही दिला तर यामध्ये वातपित्त प्रकृतीची व्यक्ती ते सहज पचवून जाईल आणि त्याला कोणताही त्रास होणार नाही। पण जर कफ प्रकृतीची व्यक्ती आहे, त्याला हा नाश्ता केल्यानंतर एक तर पोट गच्च होईल, गॅसेस होतील, कॉन्स्टिपेशन होईल आणि त्याला अजून परिणाम म्हणून त्याचं वजन सुद्धा वाढायला लागेल। त्यानंतर त्याला सुस्ती सुद्धा खूप जास्त येईल। म्हणूनच ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांची कफ प्रकृती आहे, त्यांनी नाश्ता करायचाच नाहीये का? हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षात ठेवा। पहिली गोष्ट म्हणजे अशा व्यक्तींची पचनशक्ती ही मंद असते, म्हणूनच यांना नाश्ता जर करायचा असेल तर त्यांनी असा करावा ज्यामुळे त्यांचं अग्नी वाढेल, पचनशक्ती सुधारेल आणि त्यांचं वजनही वाढणार नाही। मग अशा व्यक्तींनी भूक लागली असेल तर नाश्त्यामध्ये मूग डाळ शिजवून त्याच्यावरचं पाणी काढायचं आणि त्यामध्ये हिंग जिऱ्याची फोडणी देऊन हे तुम्ही नाश्त्यामध्ये घेऊ शकता। त्यातल्या त्यात तुम्हाला जर गडबड असेल, यामध्ये राजगिऱ्याचा लाडू, फुटाणे, लाया किंवा मग मिलेट्सचा चिवडा किंवा मग मूग डाळ चिला असे प्रकार तुम्ही घेऊ शकता। मग ज्यांची वातपित्त प्रकृती आहे, ज्यांची भूक चांगली असते, ज्यांची पचनशक्ती चांगली असते, ज्यांचं वजन लवकर वाढत नाही, मग अशा व्यक्तींनी कोणता नाश्ता करायचा? मग अशा व्यक्तींनी नाश्ता असा करायला पाहिजे ज्यामध्ये मधुर रस आहे, म्हणजेच त्यांच्या शरीराचं पोषणही होईल आणि पित्तसुद्धा कमी होईल। यामध्ये बरेच मिथ आहेत की तुम्ही साखर पूर्णपणे अवॉइड केली पाहिजे। आता जी व्यक्ती पित्त प्रकृतीची आहे, त्यांच्या शरीरामध्ये आधीच पित्त जास्त वाढल्यामुळे पाक लवकर होत असतो आणि आपल्याला पोषण जास्त देण्याची गरज असते आणि मधुर रस हा पोषण करणारा आहे असं सांगितलेलं आहे। म्हणूनच तुम्ही साखरेऐवजी खडीसाखर किंवा गूळ किंवा देशी खांड असे पर्याय वापरू शकता। काळे मनुका, अंजीर आणि पेन खजूर हे सुद्धा पौष्टिक आहे आणि त्यातल्या त्यात पित्त सुद्धा कमी करतात। तसं इतर पर्याय म्हणजे दूध पोळी, पोळीसोबत तूप, साखर, हलवा, खीर, ड्रायफ्रूट्स सोबत दूध
हे सगळे पर्याय तुम्ही पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना नाश्ता म्हणून खूप चांगले असतात. तर तिसरा मिथ ते म्हणजे आजारी व्यक्तींनी सुद्धा भरपेट नाश्ता करायला पाहिजे. जी व्यक्ती आजारी असते त्यांना विकनेस खूप जास्त आलेला असतो, भूक लागत नसते, पचनशक्तीही चांगली नसते. मग अशा वेळेस आपल्याला वाटते की आपण जितका जास्त पौष्टिक नाश्ता देऊ तितकी जास्त त्यांना एनर्जी भेटेल आणि त्यांना भरपूर आराम भेटेल. पण हे पूर्ण चुकीचं आहे. खरं तर जेव्हा आपल्याला ताप आलेली असते किंवा जेव्हा आपल्याला विकनेस आलेला असतो, जेव्हा काहीतरी आपल्याला डिसीज झालेला असतो, तेव्हा जशी भूक आहे त्यानुसार आपण नाश्ता करायला पाहिजे. भूक वाढवणारे पदार्थ यामध्ये घ्यायला पाहिजे. मग ते पचायला हलके असायला पाहिजे. यामध्येचं पाणी किंवा आपल्या भातावरचं पाणी असे पदार्थ घ्यायला पाहिजे. पण आपण काय करतो याच्या अगदी उलट. म्हणजेच काय तर आपण फ्रूट्स घेतो, फ्रूट ज्युसेस घेतो, इडली सांबार घेतो आणि हे पदार्थ आपण जी व्यक्ती आजारी आहे त्यांना नाश्ता करायला देतो. मग याचे परिणाम आपल्याला लगेच दिसत नाहीत. आपल्याला वाटतं की आपल्याला एनर्जी आलेली आहे, आपली तब्येत एकदम चांगली झालेली आहे. पण हळूहळू जे वारंवार फीवर असतात, जे कावीळ असतात, जे रिकरंट टायफॉइड किंवा ज्वराचे पेशंट असतात त्यांनी ही चूक केलेली असते. म्हणून जेव्हा पण आपण आजारी असतो तेव्हा नाश्ता करायचा असेल तर एकतर तो गरम असावा, पौष्टिक असावा, लघु असावा, पचायला हलका असावा. हे बरेच वेळा सोपा पर्याय म्हणून चहा, ब्रेड, बिस्किट किंवा मुलांना गडबड आहे म्हणून ब्रेडवर जॅम दिला जातो. कॉर्नफ्लेक्स, मुसली यासारखे विकतचे पदार्थ दिल्या जातात, ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात ॲडिटिव्ज आहेत, खूप जास्त फ्लेवर्स आहेत, खूप जास्त शुगर कंटेंट आहे, ज्यामुळे इन्स्टंट शुगर स्पाइक होते आणि परत काही वेळाने आपल्याला फूड क्रेव्हिंग्स व्हायला लागतात. शेवटचा मुद्दा, आपण लहान लेकरांना सुद्धा दुर्लक्षित करतो आणि असे अनावश्यक असलेले नाश्त्याचे पर्याय शोधून काढतो आणि ते आपण मुलांना देतो. का तर आपलं कामही लवकर होईल आणि मुलंसुद्धा आवडीनं खातील. पण जे आपण बाहेरचे वेफर्स, कॉर्नफ्लेक्स किंवा ब्रेड, बटर, जाम हे सगळं देतो, हे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीमध्ये प्रॉब्लेम आणत असतात. त्यामुळे तुम्हाला तुमचे मुलं हे स्ट्रॉंग आणि हेल्दी हवे असतील तर त्यांना पौष्टिक आणि पचायला हलके असे हेल्दी नाश्त्याचे पर्याय मुलांना देताना तुम्ही घरी नाचणीचे पदार्थ, राजगिऱ्याचे पदार्थ, ड्रायफ्रूटचे लाडू किंवा पराठा, मूग डाळ चिला हे घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पर्याय तुम्ही तुमच्या मुलांना द्यायला पाहिजे. अजून एक महत्त्वाचा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे. तो रात्री ओट्समध्ये दूध टाकून, त्याच्यामध्ये फळे टाकून, फ्रूट्स टाकून हे सगळं फ्रीजमध्ये ठेवलं जातं आणि सकाळी उठल्याबरोबर याचं सेवन केले जाते. त्यामध्ये असलेली पहिली चूक म्हणजे तुम्ही फ्रीजमध्ये असलेला थंडगार नाश्ता करताय. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला भूक लागायला वेळ लागत असतो, त्यामुळे तुम्ही स्निग्ध आणि उष्ण आहार असा घ्यायला पाहिजे. मग अशा वेळेस तुम्ही जर थंडगार फ्रीजमध्ये असलेले पदार्थ घेतला तर यामध्ये तुम्ही आपलं जो अग्नी वाढत असतो त्यामध्ये तुम्ही बर्फ टाकल्यासारखा होतो. मग अशा वेळेस आपल्याला सुस्ती येते, काहीही काम करताना एनर्जी नसल्यासारखं वाटतं. त्याचबरोबर वारंवार जर तुम्ही असा नाश्ता करत राहिलात तर पुढे चालून आपल्याला श्वास, कास किंवा दमा यासारखेही त्रास होऊ शकतात. दुसरी चूक म्हणजे यामध्ये दूध आणि त्यासोबतच फळं एकत्रित केले जातात. आयुर्वेदानुसार दूध आणि फळं एकत्र खाणे म्हणजे विरुद्ध अन्न आहे. यामुळे आपल्या शरीरात आमविष निर्माण होतो, जे पुढे चालून आपल्याला दुसरे त्रास निर्माण करतो. एखाद्या वेळेस जर तुम्ही असा नाश्ता करत असाल तर तो आपल्याला त्रास देणार नाही, पण रोज नाश्ता घेतलात तर तुम्हाला नक्कीच त्रास होईल. आता यामध्ये काही एक्सेप्शन्स आहेत, ज्यामध्ये बरेच व्यक्ती म्हणतात की आम्ही हा नाश्ता खूप दिवसापासून करत आलेलो आहे पण तरी आम्हाला काही त्रास नाही. तर अशी व्यक्ती ही खूप जास्त अंग मेहनत करत असते, त्याचबरोबर त्याची पचनशक्ती ही खूप जास्त चांगली असते. त्यामुळे त्यांना जर असा हेवी नाश्ता, विरुद्ध अन्न असलेला नाश्ता जरी घेतलं तरी त्यांना तो पचून जातो. इतर व्यक्तींना याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावर नाश्त्याचे वेगवेगळे व्हायरल रील्स बघून आपण ते सेवन करण्यापेक्षा खरंच तुम्हाला तुमचं शरीर काय सांगतं, तुमची भूक कशी आहे, तुमची अंगमेहनत कशी आहे किंवा दिनचर्या काय आहे, ऋतुचर्या काय आहे, हे सगळं माहीत असणे आवश्यक आहे. कारण दुसऱ्यांचा परफेक्ट नाश्ता हा तुमच्यासाठीही तेवढाच परफेक्ट असेल असं. तुम्ही रोजचा नाश्ता काय करता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा नाश्ता केल्यानंतर तुम्हाला दिवसभर एनर्जी वाटते का दिवसभर सुस्ती येते हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.